नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. महावितरणमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी सप्लायमध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी भरती निघालेली आहे. 468 जागेसाठी भरती असणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. इलेक्ट्रिसिटी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड. नंबर ऑफ वॅकन्सी कोणत्या पदासाठी भरती होणार आहे तर नेम ऑफ पोस्ट असणार आहे ज्युनियर अकाउंट्स या पदासाठी भरती होणार आहे. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स कनिष्ठ लेखा या पदासाठी भरती केली जाणार आहे. एकूण जागा असणार आहे 468. कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या जसे की SC साठी 72 आहे, ST साठी 47 आहे, VJ साठी 14, NTB 7, NTC 18 जागा आहे, NTD 17, SBC 4 आणि OBC साठी 116 जागा असणार आहे. EWS साठी 71, जनरल कॅटेगरीसाठी 102. अशा प्रकारे 668 जागेसाठी भरती केली जाणार आहे. तर या पदासाठी तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची डेट एक्सटेंड केलेली आहे. आता 16 तारीख लास्ट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची. यासाठी एज लिमिट किती दिलेलं आहे? ज्युनियर असिस्टंट पे ग्रुप असणार आहे लेवल 3चा आणि मॅक्झिमम एज लिमिट 30 वर्ष असणार आहे जनरल कॅटेगरीसाठी. आणि जे उमेदवार कॅटेगरीमध्ये येतात यांना 5 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. जसे की SC STला 5 वर्ष, OBCना 3 वर्ष आणि PWD कॅन्डिडेटला 10 वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे. आता इथे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर प्री रिक्विसाइट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर असिस्टंट्स क्वालिफिकेशन दिलेले आहे BCom BMS BBA विथ MSc IT. म्हणजे BCom BMS BBA हे कॅन्डिडेट ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात. एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. नो एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड. फ्रेशर कॅन्डिडेट पण ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर रेम्युनरेशन तुम्हाला वेतन किती मिळू शकतं इथे तर पहिल्या वर्षी तुम्हाला सुरुवातीचा पेमेंट असणार आहे 19,000, दुसऱ्या वर्षी 20,000, तिसऱ्या वर्षी 21,000 आणि पोस्ट ग्रॅज्युएट कॉमर्स फायनान्स विल बी पेड ॲडिशनल रेम्युनरेशन 1,000 पर मंथ. आणि जे MCom झालेले आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तिन्ही फील्डमध्ये त्यांना 1,000 रुपये इथे एक्स्ट्रा पे स्केल मिळू शकतो. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिटेल ॲडवायझिंग रीड करून तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर इथे ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे तर जनरल कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन फीज असणार आहे 500 रुपीज अँड रिझर्व कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन फीज दिलेली आहे 250 रुपये ॲप्लिकेशन फीज दिलेली आहे. इथे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे 500 रुपीज आणि रिझर्व कॅटेगरी 250 रुपये. फीज नॉन रिफंडेबल असणार आहे प्लस GST इथे चार्ज केली जाणार आहे. ॲप्लिकेशनची लिंक मी वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिली. डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून तुम्ही अप्लाय करू शकता. धन्यवाद मित्रांनो.